तुकाराम मुंडे साहेब बस करा आता. तुम्ही किती वेळा महाराष्ट्राच्या जनतेचे मन जिंकणार आहात? अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून तुम्ही थांबायचं नावच नाही घेते. तुम्ही आता काल पत्रकार परिषद घेऊन काय सांगितलं की हॉटेलमध्ये गेल्यावरती तुम्हाला पिण्यायोग्य पाणी जे आहे, शुद्ध पाणी, ते मोफत मिळायला पाहिजे. पाण्याची बॉटल घेणं कंपल्सरी नाही. म्हणजे हॉटेलवाल्यांचं 20 रुपयाचं नुकसान झालं ना हो. म्हणजे जनतेच्या हिताचे निर्णय घेताय फक्त. हॉटेलवाल्यांचा काही विचार नाही तुमच्याकडे. मुंडे साहेब, परत तुम्ही सांगितलं की हॉटेलमध्ये जेवायला गेल्याच्या नंतर तुमच्या हॉटेलमधले जे काही पर्टिक्युलर पदार्थ असतील त्याच्यावरती किती कॅलरीज आहे, किती न्यूट्रिशन आहे, काय सगळं प्रोटीन वगैरे भानगडी जे काय असतं, कार्बोहायड्रेट्स कोणत्या पदार्थामध्ये किती आहेत ते मेन्यू कार्ड मध्ये मेन्शन करा. आता आमचे 20-20 मिनिटं समोसे तळणारे जे आचारी आहे, जे शेफ आहे, ते कसं ठरवणार की याच्यात किती कॅलरी आहे, काय त्यांना काय माहिती याच्यात किती कॅलरी आणि कसं मांडायचं त्यांनी? नवीन मेनू कार्ड बनवायचे हॉटेलवाल्यांनी. हे काय बरोबर नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला फिट बनवायचंय, हेल्दी बनवायचंय महाराष्ट्राला. हे काही शक्य नाही आहे. इथं आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेचे वजन वाढवायचे, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढवायचंय, त्यांचं थायरॉइड वाढवायचंय, तेलकट तुपकट एकदम असं अस्वच्छ त्यांना खाऊ घालायचंय आणि तुम्ही त्यांना हेल्दी बनवण्याच्या नादात आहात. मंडळी, गमतीचा भाग सोडा, पण कालच तुकाराम मुंडे यांचं म्हणजे खरंच यांनी मन जिंकलंय महाराष्ट्राच्या जनतेची असं म्हणता येईल आणि त्यांच्या कार्याला सलाम आहे. काल जितेंद्र आव्हाड, शरद पवार यांचे आमदार यांनी सांगितलं विधिमंडळात की यांची बदली व्हावी या अन्न औषध प्रशासन खात्यातून, म्हणून ड्रग्ज लॉबी म्हणजे जे काही औषध कंपन्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केले बदलीसाठी. तर हे फार प्रचंड असं कटकारस्थान यांच्या बदलीसाठी होणार आहे तुकाराम मुंडे यांच्यासाठी. पण एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून अशीच एक इच्छा आहे की तुकाराम मुंडे यांनी हे खातं अनेक वर्ष सांभाळावं, जेणेकरून महाराष्ट्राची जनता खरंच फिट होईल आणि त्यांना शुद्ध खाणं खाता येईल आणि जे काही फेक मेडिकल आहे त्याच्यावरती बंदी येईल. मंडळी, तुकाराम मुंडे यांच्या या कार्यपद्धतीवरती, कामाच्या स्टाईलवरती तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. थँक्यू सो मच.